रांजणगाव MIDC मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कंपनीच्या HR मॅनेजरला व्हॉट्सॲपवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याचाही इशारा देण्यात आलाय. डाय अल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे HR मॅनेजर हरीश मधुकर पाटील यांनी या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 30 जुलै रोजी कंपनीतून पुण्याकडे जात असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर अज्ञात क्रमांकावरून धमकीचा संदेश आला. रांजणगाव MIDC मधील तुझे दिवस संपलेत, पुन्हा येथे आलास तर तुझ्या मुलांचे आयुष्य संपू, असा धमकीचा मजकूर पाठवण्यात आला. यानंतर आजची रात्र तुझी शेवटची रात्र आहे, असा आणखी एक संदेश आल्याचं तक्रारीत नमूद आहे. 31 जुलै रोजी दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून त्यांचा पत्ता, कंपनीचं नाव आणि कंपनीच्या MDंची माहितीही विचारण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी NCRची प्राथमिक नोंद केली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे रांजणगाव MIDC मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. उद्योग वाढले पाहिजेत, रोजगार वाढला पाहिजे, मात्र औद्योगिक परिसरात दहशत नाही, तर सुरक्षित वातावरण मिळणंही तितकंच गरजेचं आहे. नमस्कार, मी हरीश मधुकर पाटील. डाय अल्युमिनियम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रांजणगावला HR मॅनेजर म्हणून काम करतो. मला 30 जुलै संध्याकाळी 6:30 वाजता घरी जाताना एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला की जर तू रांजणगावला परत आलास तर तुला किंवा तुझ्या परिवाराला आम्ही संपवू. त्यानंतर रात्री 12 वाजता एका व्यक्तीचा मला परत कॉल आला आणि तो मला माझं नाव, माझा पत्ता, कंपनीचं नाव, कंपनीच्या MDचं नाव वगैरे विचारत होता. हे नंबर वगैरे सगळे 2 नंबर आपल्याकडे अवेलेबल आहेत. रांजणगाव पोलीस स्टेशनला ही माहिती आम्ही दिलेली आहे. त्यांनी NCR नोंदवून घेतली आहे, त्यांची कारवाई चालू आहे. आणि विषय मुलांचा असल्यामुळे मला घरी सांगावं लागला. त्यामुळे मुलं माझे 15 दिवसापासून घरीच आहेत. फक्त मोठा मुलगा परीक्षा असल्यामुळे 1-2 दिवस गेला होता आणि पूर्ण फॅमिली आमची त्यामुळे डिस्टर्ब झालेली आहे. मला पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्यांनी त्वरित कारवाई करून आणि मला न्याय मिळवून द्यावा, ही विनंती.